आराध्या आणि आकाशच्या आयुष्यातील हा रंजक वळण पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या या सुंदर प्रवासाचा भाग बना. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आराध्या आणि इतर सर्वजण जवळपास 11 तासांचा प्रवास करून ऑस्ट्रेलियाला पोहोचले व तिथे आकाशने युवराजला आधीच त्यांच्या मदतीसाठी पाठवले होते. युवराजने विमानतळावर सर्वांना पिक केले आणि तो त्यांना डॉक्टर समर्थच्या फार्म हाऊसवर घेऊन गेला, जिथे प्रवासामुळे सर्वजण खूप थकल्याने विश्रांती घेण्यासाठी आपापल्या खोलीत गेले. खोलीत येताच आराध्याने लगेचच आकाशला फोन लावला, पण पलीकडून फोन लागला नाही आणि आकाशशीही संपर्क न झाल्याने आराध्याच्या डोळ्यात पाणी आले. खरं तर आकाशने त्या सिम कार्ड तोडून टाकले होते, कारण त्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या जवळच्या माणसांना धोक्यापासून दूर ठेवायचे होते आणि त्याला माहीत होते की त्याचे कॉल ट्रेस केले जाऊ शकतात, म्हणून त्याने सिम कार्ड नष्ट केले होते. पण आराध्याला हे माहीत नसल्याने ती खूप उदास झाली. तेवढ्यात तिच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला आणि तिने विचार न करता फोन उचलल्यावर पलीकडून एक ओळखीचा आवाज आला, ज्यामुळे आराध्याच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबल्यासारखे वाटत होते. तो आकाश होता. आकाश हळूच म्हणाला की बायको, तू नीट पोहोचलीस ना? त्यावर आराध्याने फक्त हो असे उत्तर दिले. तेव्हा आकाशने पुन्हा बोलला की जर मला संपर्क करायचा असेल तर या नंबरवर कर, कारण मी तो जुना सिम नष्ट केला आहे आणि माझ्यामुळे शत्रू तुमच्यापर्यंत पोहोचावा असे मला वाटत नाही. आराध्याने धीर एकटवून म्हटले की काही हरकत नाही, हे सर्व लवकरच संपेल आणि आपण सगळे पुन्हा एकत्र असू. तेव्हा आकाश प्रेमाने म्हणाला की स्वतःची काळजी घे आणि इतरांचीही, कारण तुम्ही माझी शक्ती आहात आणि मला माहीत आहे की तू माझ्यापेक्षा जास्त खणखर आहेस. आराध्याने हळूच म्हटले की तुम्हीही स्वतःची काळजी घ्या. तुमचा मुलगा गोलू आणि मी तुमची वाट पाहून. त्यावर आकाशने हू म्हटले आणि बाय म्हणून फोन ठेवला. इकडे अवनीनेही रणजितशी थोडा वेळ बोलून घेतले होते आणि ऑस्ट्रेलियात आता पहाटेचे 4 वाजत होते, तर भारतात रात्रीचे साधारण 11:30 वाजले होते. तेव्हा आराध्या गोलूच्या शेजारी जाऊन झोपली आणि थकव्यामुळे तिला झोप लगेचच लागली. पुढील सकाळी आराध्याच्या आयुष्याची एक नवीन पाठ ठरणार होती, कारण ती तिच्या करिअरला सुरुवात करणार होती आणि ही टॅलेंट शो स्पर्धा तिच्या स्वप्नाची पहिली पायरी होती. इकडे मुंबईत रणजित आपल्या खोलीत बसून काहीतरी विचार करत स्वतःशीच म्हणाला की प्रताप इतका शांत कस काय आहे आणि तो नक्की काय करणार आहे हेच समजत नाहीये. कारण आकाशला नुकसान पोहोचवणे सध्या तरी त्याला शक्य नाही, पण उरलो मी आणि आर्नव. तर मी सध्या घरात सुरक्षित आहे, पण आर्नवला तर तो ओळखतही नाही. तरीही आपण हे प्रकरण हलक्यात घेऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्नव आणि आकाशशी बोलण्याचे ठरवून रणजित झोपला. पण आकाश अजूनही जागा होता आणि तो बाल्कनीत उभा राहून त्या शांत रात्रीकडे बघताना तशीच शांतता त्याच्या मनातही होती. कारण जोपर्यंत हे प्रकरण सुटत नाही तोपर्यंत आपल्याला शांत झोप लागणार नाही, हे त्याला ठाऊक होते. त्याने स्वतःला सावरले आणि पुटपुटला की प्रताप, यावेळी मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही आणि माझ्या कुटुंबाला इजा करण्याचा एकही मौका आता मी तुला देणार नाही. तो आपल्या खोलीत आला, पण त्याचे मन त्याला झोपू देत नसल्यामुळे शेवटी त्याने आराध्याच्या उशीला मिठी मारली आणि त्या उशीतून येणाऱ्या आराध्याचा सुगंध त्याला ती जवळ असल्याचा भास करून देत होता. ऑस्ट्रेलियातील डॉक्टर समर्थच्या घरी आराध्याला लवकर जाग आली आणि ती तयार होऊन जेव्हा हॉलमध्ये आली तेव्हा डॉक्टर समर्थ आणि युवराज आधीच बसून काहीतरी चर्चा करत होते आणि दोघांनी आराध्याला गुड मॉर्निंग म्हटल्यावर आराध्याने हसून दाद दिली. तेवढ्यात युवराज म्हणाला की मॅडम, सरांनी तुमच्यासाठी एक असिस्टंट नियुक्त करायला सांगितली होती. ती थोड्या वेळात येईल, मग आपण स्पर्धेसाठी अर्ज करू शकतो. त्यावर आराध्याने ठीक आहे म्हटले आणि ती किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी नाश्ता बनवून पुन्हा गोलूला उठवण्यासाठी खोलीत गेली. तिने प्रेमाने गोलूच्या केसावरून हात फिरवला आणि त्याला उठवले. तेव्हा गोलूने डोळे उघडले आणि समोर त्याच्या मम्माचा चेहरा पाहून तो झोपेतच म्हणाला की गुड मॉर्निंग मम्मा, ज्यावर आराध्याने त्याचे चुंबन घेतले. नाश्त्याच्या टेबलवर तन्वी, डॉक्टर समर्थ, अवनी आणि युवराज एकत्र जमले होते. तेव्हा तन्वी समर्थला म्हणाली की समर्थ, आता मी इथेच आहे, तर मी माझ्या युनिव्हर्सिटीवर जाऊन येते आणि तेवढीच एक फेरफटकाही होईल. ज्यावर समर्थने तिला सोडण्याचे कबूल केले. अवनी सुद्धा तिच्या नवीन प्रोजेक्टसाठी स्वतःच्या अपार्टमेंटवर जाणार होती आणि आराध्या आपल्या नवीन असिस्टंट सोबत स्पर्धेचा फॉर्म भरण्यासाठी जाणार असल्याने सर्वांचे आजचे वेळापत्रक ठरले होते. थोड्याच वेळाने सर्वजण निघून
गेले आणि घरात फक्त युवराज, आराध्या आणि गोलू उरले होते. तेवढ्यात एक 21-22 वर्षाची दिसणारी निरागस आणि सुंदर मुलगी आत आली, जिचं नाव रिया होतं. आराध्याला ती मुलगी खूप आवडली आणि रिया, युवराज, आराध्या व गोलू मिळून स्पर्धेचा फॉर्म भरण्यासाठी गेले. जिथे फॉर्म भरण्याचे काम सहज झाले, पण खरी मेहनत आता सुरू होणार होती, कारण 2 दिवसांनी ऑडिशन राऊंड होता. घरी आल्यावर आराध्याने लगेचच आकाशला फोन केला. तेव्हा ऑस्ट्रेलियात दुपारचा 1 वाजला होता, तर भारतात सकाळचे 7:30 झाले होते आणि आकाश आत्ताच अंघोळ करून बाहेर आला असल्याने फोनचा आवाज त्याला समजले की आराध्याचाच कॉल असेल. आराध्याने त्याला ओल्या केसात पाहून प्रेमाने रागवले की तुम्ही केस का वाढवले नाहीत, कारण तुम्हाला लवकर सर्दी होते ना, म्हणून आधी जाऊन कपडे घाला आणि मग माझ्याशी बोला. त्यावर आकाश फक्त तिचे बोलणे ऐकून हसत होता, कारण त्याला आराध्याची ही काळजी खूप आवडत होती. आकाशने टी शर्ट घातला आणि आता खुश असे विचारावर आराध्याने त्याला स्पर्धेबद्दल आणि रियाबद्दल सांगितले, ज्यावर आकाशला हे पाहून समाधान वाटले की आराध्या आता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत आहे. आणि अशा प्रकारे दोघेही एकमेकांपासून हजारो मैल दूर असले तरी प्रेमाच्या एक रेशमी धाग्याने जोडलेले होते. आपल्या खोलीच्या खिडक्यांपाशी येऊन त्या दुपारी दूरवर पसरलेल्या आकाशाकडे पाहू लागली व स्वतःलाच स्वतःच्या बाहूमध्ये सावरत हळूच म्हणाली, आय मिस यू आकाश. इकडे आकाशला अचानक उचक्या लागायला सुरुवात झाली. तेव्हा त्याने जवळच असलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि तो पूर्ण रिकामा केला. पण त्याच्या उचक्या अजूनही थांबल्या नव्हत्या, म्हणून त्याने मनातच विचार केला की बायको, काय करत आहेस तू? आताच तर आपले बोलणे झाले. आता तरी बस कर, इतकी पण आठवण नको काढू. आकाशने हे बोललेच काय होते की त्याच्या उचक्या लगेचच थांबल्या आणि तो हसून स्वतःशी म्हणाला, फक्त एकाच दिवसात तुझी अशी अवस्था झाली, पण मी तरी कुठे तुझ्याशिवाय दूर राहू शकणार आहे. खूप लवकर आपण पुन्हा पूर्वीसारखे एकत्र असू. असे म्हणून तो तयार होऊन ऑफिसला निघून गेला. पाहता पाहता 2 दिवस निघून गेले आणि या 2 दिवसात अर्णवने प्रतापवर पूर्ण लक्ष ठेवले होते. पण प्रताप अगदी शांत होता, ज्याची सर्वांना भीती वाटत होती, कारण वादळ येण्यापूर्वीची शांतता नेहमीच भयानक असते. आकाशने सुद्धा या 2 दिवसात प्रतापच्या सर्व कायदेशीर आणि बेकायदेशीर कामाची माहिती काढून घेतली होती व तो आता फक्त योग्य संधीची वाट पाहत होता. रणजित सुद्धा आता पूर्वीपेक्षा बरा होता आणि त्याच्या जखमा भरू लागल्या होत्या. इकडे ऑस्ट्रेलियात द इंडियन गार्डन या ठिकाणी आज आराध्याचे ऑडिशन होते. हे ऑडिशन ओपन असल्याने तिथे खूप गर्दी होती आणि स्पर्धकांची, दर्शकांची संख्याही मोठी होती. अनेक लोक तिथे बाद झाले, तर बरेच जण दुसऱ्या ऑडिशन राऊंडसाठी पात्र ठरले होते. जेव्हा आराध्याचा नंबर आला तेव्हा तिला तिचे नाव आणि परफॉर्मन्सबद्दल विचारले असताच तिने हसून तिचे नाव सांगितले व तिने फ्रीस्टाईल डान्स ही कॅटेगरी निवडली होती. तिथे असलेली एमेलिया नावाच्या एका महिला प्रेक्षकाला आराध्याचे सौंदर्य का टोचत होते कोणास ठाऊक, पण तिथल्या अनेक मुली सुद्धा आराध्याच्या रूपावर जळत होत्या, कारण आराध्या आपली खरी ओळख लपवून अगदी साध्या मुलीसारखी तिथे आली होती. कोणालाच याची कल्पना नव्हती की त्यांच्यामध्ये चक्क बिझनेस किंगची पत्नी म्हणजे बिझनेस क्वीन उभी आहे. त्या महिला प्रेक्षकाने आराध्याच्या नावावर आक्षेप घेत म्हटले, मिस आराध्या, तुझे पूर्ण नाव काय आहे? स्पर्धेसाठी फक्त आराध्या हे नाव योग्य नाही. आराध्या क्षणभर शांत राहिली, कारण तिला आपली खरी ओळख आत्ताच कोणासमोर आणायची नव्हती. तिने हसून इतर 2 प्रेक्षकांकडे पाहिले, ज्यामध्ये मिसेस विलियम्स आणि डेव्हिड मिलर होते. आराध्याने त्यांना उद्देशून म्हटले की आदरणीय प्रेक्षक, मला माझी ओळख आत्ताच सांगायची नाहीये, पण मी वचन देते की जर मी या शोची विजेती झाले तर मी नक्कीच माझी ओळख सर्वांसमोर उघड करेल. कृपया मला परफॉर्मन्स करू द्या. आराध्याच्या या बोलण्याने प्रेक्षक प्रभावित झाले आणि बहुमताने तिला परवानगी मिळाली. आराध्याने एक इंग्रजी गाण्यावर डान्स केला, ज्यातील तिची प्रत्येक हालचाल अतिशय नेटकी आणि स्पष्ट होती. सर्व प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले, पण तिथे अजून कोणतरी होते जे आराध्याच्या त्या सादरीकरणातून तिच्या मनातील भावना समजून घेत होते, आणि तो म्हणजे तिचा नवरा आकाश, जो तिच्या गाण्यातील प्रत्येक शब्दांना मनापासून अनुभवत होता. आराध्याने एक गोड हार्ट शेप हृदयाचा आकार तयार करून आपला परफॉर्मन्स पूर्ण केला. तेव्हा तिची ती शेवटची स्टेप पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पहिल्याच ऑडिशनमध्ये आराध्याला स्टँडिंग ओवेशन मिळाले आणि जरी एमिली याचे आराध्याशी काही मतभेद असतील, तरी आराध्याचे कसब पाहून ती सुद्धा स्वतःला उभे राहण्यापासून रोखू शकली नाही. आकाशला आराध्याचा हा परफॉर्मन्स तन्वी लाईव्ह दाखवत होती आणि आकाश आपल्या पत्नीला यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना पाहून खूप आनंदी होता. त्याने मनात विचार केला,
बायको, तुझ्या जागी दुसरे कोणी असते तर कदाचित माझे नाव वापरले असते. पण तू तुझी ओळख लपवून स्वतःच्या जिद्दीवर पुढे जाऊ इच्छितेस. तुझी हीच गोष्ट तुला इतरांपेक्षा वेगळी बनवते. प्रेक्षकांनी आराध्याला पुढील फेरीसाठी पात्र ठरवले. तेव्हा संपूर्ण कुटुंब खुश झाले आणि आकाशला तर खूपच आनंद झाला. गोलू धावत येऊन आराध्याच्या पायाला बिलगला. तेव्हा आराध्याने त्याला कडेवर घेतले आणि गोलू तिच्या गालावर पप्पी घेऊन म्हणाला, "अभिनंदन मम्मा." आराध्याने सुद्धा त्याला माया केली. गोलू म्हणाला की, "मम्मा, तू जेव्हा डान्स करत होतीस तेव्हा खूप सुंदर दिसत होती." आराध्या हे ऐकून हसली आणि तिला जाणवले की गोलूचा बोलण्याचा आणि वागण्याचा अंदाज हुबेहूब आकाशसारखाच आहे. म्हणून ती मनात म्हणाली की जसा बाप तसा मुलगा. तिथून निघताना तन्वी आनंदाने म्हणाली की वहिनी, आज तर पार्टी झालीच पाहिजे. आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया. तिचे बोलणे ऐकून गोलू आणि अवनी सुद्धा खुश झाले व आराध्याने हसून होकार दिला. इकडे भारतात आकाशने प्रतापच्या कंपनीचे शेअर्स खूप खाली पाडले होते. इतकेच नाही तर त्या कंपनीचे मुख्य शेअर होल्ड्स आणि शेअर्स विकायला तयार झाले होते. रणजितने आधीच त्या कंपनीचे 40% शेअर्स विकत घेतले होते आणि आता 35% शेअर प्रतापच्या नावावर होते. जे उरलेले शेअर सुद्धा रणजित विकत घेण्याच्या विचारात होता. रणजित काहीतरी विचार करत असतानाच त्याच्या फोनवर एक कॉल आला आणि तो उचलल्यावर समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकून रणजितच्या डोळ्यात तिरस्कार आणि राग उतरला. पलीकडून प्रतापचा आवाज होता जो म्हणाला की "रणजित, प्रत्येक वेळी तू आकाशचे रक्षण केले आहेस, पण यावेळी तू काहीही करू शकणार नाहीस. कारण हे माझे वचन आहे की जर हिंमत असेल तर त्याला वाचवून दाखव. यावेळी मी त्याला सोडणार नाही." रणजितने संतापाने उत्तर दिले की "तू त्याचे काही बिघडू शकत नाहीस, कारण तो एक वादळ आहे, जो तुला धुळीत मिळवून टाकेल आणि तुला कळणारही नाही." आजवर तो शांत होता, कारण तू फक्त त्याच्यावर हल्ले केले होतेस, पण तू त्याच्या कुटुंबाला टार्गेट करून खूप मोठी चूक केली आहेस आणि याची किंमत तुला चुकवावी लागेल. त्यावर प्रताप हसला आणि म्हणाला, "प्रयत्न करून बघ, यावेळी तो स्वतः गुडघ्यावर येईल." प्रताप फोन ठेवून स्वतःशीच म्हणाला, "मला माहीत आहे की आकाश माझ्यावर त्याची 50% शक्ती सुद्धा वापर करू शकणार नाही. तो एक भावनिक मूर्ख माणूस आहे, जो आजही मोठा भाऊ असल्याच्या नात्याने माझ्यावर वार करू शकत नाही. पण मी तसा मुळीच नाहीये, कारण मला फक्त स्वतःशी मतलब आहे आणि त्या आकाशला उद्ध्वस्त करून संपूर्ण मालमत्तेचा मालक होण्याशी मतलब आहे." इकडे ऑस्ट्रेलियामध्ये आराध्या सर्वांसोबत रेस्टॉरंटमध्ये आली होती आणि गोलूने तिचा हात धरला होता. तेव्हा त्याला तिथे एक कँडीचे दुकान दिसले व तो हात सोडून तिकडे धावू लागला. आराध्या त्याला हाक मारून तिथे जाणार इतक्यात तन्वी म्हणाली की वहिनी, तुम्ही सर्व आत चला, मी त्याला घेऊन येते. असे बोलून ती गोलूकडे गेली आणि तिने त्याला उचलून घेतले. तेव्हा गोलू निरागस चेहरा करून म्हणाला, "आत्तू, मला त्या कँडी पाहिजे." तन्वी आपल्या लाडक्या पुतण्याचा चेहरा पाहून लगेचच वितळली आणि तिने त्याला खूप साऱ्या कँडी घेऊन दिल्या व त्याला घेऊन रेस्टॉरंटकडे चालू लागली. ती गोलूशी गप्पा मारण्यात इतकी गुंग होती की समोरून कोणीतरी येत आहे हे तिच्या लक्षात आले नाही आणि ती व्यक्ती तन्वी व गोलूला येऊन धडकली. या धडकेमुळे तन्वीचा पाय मुरगळला आणि ती पडली, पण तिने गोलूला घट्ट पकडून ठेवले होते जेणेकरून त्याला दुखापत होऊ नये. तिने गोलूला तर उचलले, पण तिच्या हातापायाला खरचले होते. तिने मान वर करून पाहिले तर समोर कॅथरीन उभी होती. गोलू घाबरून रडू लागला. तेव्हा तन्वीने त्याला बाजूला उभे करून सावरले आणि उठून उभी राहिली. कॅथरीनकडे रागाने बघत म्हणाली, "मला वाटतं तुझी नजर तपासून घेतली पाहिजे, कारण तुला समोर उभे असलेली व्यक्ती दिसत नाहीयेस." कॅथरीनने तिच्याकडे घृणेने पाहिले आणि गर्वाने म्हणाली, "मला वाटतं तुला माहित नाहीये तू कोणाशी बोलतेस." तिचे बोलणे ऐकून तन्वी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि मराठीमध्ये म्हणाली, "तुझ्यात असं आहे तरी काय जे जाणून घेण्यासारखं आहे?" तन्वीला वाटत होते की तिला मराठी समजत नाही, पण कॅथरीनला मराठी येत होती आणि ती समजतही होती, कारण हे सर्व तिने आकाशला प्रभावित करण्यासाठी शिकले होते. पण आकाश तर तिचा अपमान करून अमेरिकेतून निघून गेला होता. तिने जेव्हा तन्वीचे बोलणे ऐकले तेव्हा ती रागाने म्हणाली की कदाचित तुला माहित नाही की मला मराठी खूप छान येते. पण तन्वी घाबरणाऱ्यापैकी नव्हती. तिने तिरस्कारी हसून म्हटले, "अरे वा, खूप छान. पण त्यापेक्षा चांगले हे झाले असते की तू माझ्याबद्दल जाणून घेतले असते." तिचे बोलणे ऐकून कॅथरीन संतापली आणि म्हणाली, "मी या बिझनेस फटची होणारी क्वीन आहे, समजलं तुला?" तन्वीने तिला वर खाली पाहिले आणि म्हणाली, "अगं डार्लिंग, माझ्या भावाची चव इतकी पण वाईट नाहीये की तो तुला आपली क्वीन बनवेल." तन्वीच्या तोंडून भाऊ शब्द ऐकून कॅथरीन अवाक झाली. तेव्हा तन्वी तिला पाहून म्हणाली, "मला वाटतं तुला माहित नाहीये की मिस्टर आकाश रॉय
यांनी लग्न केले आहे आणि त्यांना एक मुलगा सुद्धा आहे. कॅथरीन आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिली, कारण तिला हे ठाऊक होते की आकाशचे खाजगी आयुष्य कधीच समोर आले नव्हते. तिथे गर्दीत गोंधळ होताना पाहून युवराजने डॉक्टर समर्थ आणि आराध्याला कळवले होते. जेव्हा ते तिथे आले तेव्हा त्यांनी पाहिले की तन्वीच्या हातापायाला जखम झाली आहे आणि गोलू तिच्या मागे उभा राहून हुदके देत आहे. आराध्याने पटकन गोलूला कडेवर घेतले आणि त्याचे डोके आपल्या खांद्यावर ठेवून त्याला कुरवळू लागली. समर्थाने तन्वीला त्या अवस्थेत पाहिले तेव्हा तो धावत तिच्याकडे गेला आणि काळजीत विचारू लागला की तन्वी, तू ठीक आहेस ना? समर्थाच्या डोळ्यात तन्वीसाठी असलेली काळजी स्पष्ट दिसत होती. तन्वीने डोळे मिचकावून त्याला धीर दिला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला व शेवटच्या वाक्यात जोर देऊन म्हणाली, ही म्हणते की ही दादाची होणारी बायको आहे. पण तो तर यापुढे ती बोलली नाही, कारण आराध्याने तिची ओळख स्पर्धेतही लपवून ठेवली आहे हे तिला आठवले होते. समर्थाने कॅथरीनकडे पाहिले आणि युवराजला रागाने म्हणाला की हा कचरा इथून हटवा. असे बोलून त्याने तन्वीला कडेवर उचलले आणि रेस्टॉरंटमध्ये प्रायव्हेट रूममध्ये नेले व आराध्या सुद्धा गोलूला घेऊन आत गेली. कॅथरीन रागाने पाय आपटत तिथून जाऊ लागली तेव्हा युवराज तिला म्हणाला, जरा विचार करून बॉसचे नाव घेत जा, नाहीतर तुझे काय हाल होतील हे तुला कळणार नाहीत. आणि तुला बॉसची क्वीन व्हायचे आहे ना, पण तू त्यांच्या क्वीनच्या पायाची धुळीची सुद्धा सर येणार नाही. त्यामुळे ही फालतू स्वप्ने पाहणे बंद कर, नाहीतर ज्या श्रीमंताचा गर्व दाखवतेस एका क्षणात मातीत मिसळ आणि पुन्हा मेकअपचे दुकान लावून बॉसच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीसमोर येऊ नकोस. आता तू जाऊ शकतेस. असे बोलून तो आत निघून गेला आणि कॅथरीन अपमान सहन करत तिथेच राहिली व रागाने तिथून निघून गेली. रूममध्ये समर्थने तन्वीला सोफ्यावर बसवून तिची मलमपट्टी केली. तिची दुखापत गंभीर नव्हती, पण काही खरचटले होते. तन्वी समर्थाचा चेहरा आपल्या हातात घेऊन म्हणाली, मी ठीक आहे. तुला तर माहिती आहे ना, मी नेहमी पडत दडत राहते. हे फक्त छोटेसे गाव आहे. जर गोलू माझ्या कडेवर नसता तर पडण्याऐवजी मी त्या मेकअपच्या दुकानाला पाडले असते. तिचे बोलणे ऐकून तिथे सर्वजण हसले. अवनीने आराध्याकडे पाहिले, जी झोपलेल्या गोलूच्या बोटांशी खेळत होती. अवनीने विचारले, आराध्या वहिनी, तुम्हाला वाईट वाटले का त्या मुलीचे बोलणे? त्यावर आराध्या हसून म्हणाली, आकाश हा आभाळातील तो चमकणारा चंद्र आहे, ज्याला प्रत्येक तारा मिळू इच्छितो, पण ते कोणाचाच शक्य नसतो, कारण चंद्र नेहमी आपला चांदणीचाच राहतो. तिचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. आराध्याने खूप सहजपणे स्वतःला आपल्या चंद्राची चांदणी सिद्ध केले होते आणि तिचा आपल्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता. त्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि ते घरी परतले. इकडे मुंबईत आकाश आपल्या स्टडी रूममध्ये रणजित आणि अर्णव सोबत चर्चा करत असताना अर्णव म्हणाला, दादा, तुम्ही खरं प्रतापच्या कंपनीला निलाम करणार आहात का? त्यावर आकाश म्हणाला, हो, मी हे नक्कीच करणार, कारण आता वार करण्याची वेळ आली आहे. आजवर मी त्याला नेहमी धाकटा भाऊ मानले, पण त्याने नेहमी चुकीचे केले. मी सर्व काही दुर्लक्ष केले, पण त्याने माझ्या मुलाचा जीव धोक्यात घातला आणि हे सहन करणार नाही. जोपर्यंत त्याने माझ्यावर वार केला तोपर्यंत मी शांत होतो, पण आता त्याने माझ्या कुटुंबाला मध्ये आणून खूप मोठी चूक केली आहे. आता त्याची शिक्षा मीच ठरवणार. आज रणजितला आकाश पूर्णपणे वेगळा वाटत होता, कारण आज त्याने कधीच आकाशला प्रतापवर प्रतिवार करताना पाहिले नव्हते. जेव्हा रणजित त्याला कारण विचारायचा तेव्हा आकाश म्हणायचा की काहीही असले तरी तो माझ्या वडिलांचे रक्त आहे. पण म्हणतात ना, संयमाचा बांधा जेव्हा तुटतो तेव्हा तो विनाश घेऊन येतो, आणि आज आकाशच्या संयमाचा बांधा सुटला होता. म्हणूनच आज तो त्याच्या रक्षाच्या नात्याला बाजूला ठेवायला तयार होता. बाकी पुढील भागात कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा भाग कसा वाटला. आता आकाशच्या संयमाचा बांधा सुद्धा तुटला आहे. बघूया आकाश पुढे काय करतो. आणि जरा विचार करा, जेव्हा कॅथरीनला आराध्याचे सत्य समजले तेव्हा काय होईल. आणि कमेंटमध्ये सांगा, युवराजने जो कॅथरीनचा अपमान केला तो तुम्हाला कसा वाटला. बाकी पुढील गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.